त्या पद्धतीनं तुषार दोषींची बदली झालेली आहे आणि त्यांनी शेवटच्या दिवशी 6 ते 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं निवेदन आणि पत्र आता शिवसैनिकांनी मागणी केली. त्याचं निवेदन तुम्हाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि महासंचालक, तर याबाबत तुमची काय भूमिका राहणार? नाही, मला देखील आमचे जिल्हा प्रमुख माननीय जयवंतराव शेलार माऊली आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ज्या दिवशी पोलीस अधीक्षक सातारा श्री तुषार दोशी यांची बदली झाली आणि त्यांच्या बदलीचा आदेश त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या अधिकारात जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात, त्याचा आदेशाची प्रतच मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या दाखवली आणि त्यांनी स्पष्ट परखड शब्दात माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत, त्यांच्याकडे ही बाब आम्ही देतो आणि त्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती. त्याप्रमाणे माननीय जयवंतराव शेलार साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे पक्षाच्या वतीनं तक्रार दाखल केलेली आहे. माझं माननीय शिंदे साहेबांशी बोलणं आज होऊ शकलं नाही, पण मी जेव्हा माननीय शिंदे साहेबांशी माझं आज बोलणं होईल तेव्हा मी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे, विशेषतः जिल्हा प्रमुख असतील, बाकीचे आमचे पदाधिकारी असतील, त्यांच्या या बाबतीतल्या ज्या भावना आहेत आणि याला जी पार्श्वभूमी आहे ही सगळी मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अवगत करेन. या बाबतीतला निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.